हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27 कॅप राऊंड 2 भरून सर्व विद्यार्थ्यांचा झालेला आहे. आता सर्व विद्यार्थी वाट बघत आहेत की कॅप राऊंड 2चं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये अलॉटमेंट आपल्याला कधी लागणार आहे. तर तुम्हाला माहित आहे ऑलरेडी आपण जे शेड्यूल आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. ऍडमिशन शेड्यूल वरती गेलो आपण, ऍडमिशन शेड्यूल फॉर राऊंड 2 वरती क्लिक केलं तर ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना मी सांगितलेलंच आहे की जी आपली अलॉटमेंट लिस्ट आहे कॅप राऊंड 2 साठी ती आपल्याला बघायला मिळणार आहे 13 जूनला. त्यामुळं आज दिनांक आहे 11/6/2026 आणि आपल्याला 2च दिवसात म्हणजे परवाच दिवशी आपल्याला ही अलॉटमेंट लिस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचे आपल्याला डीएम येत होते, सर्व विद्यार्थ्यांच्या कॉमेंट होत होत्या की आपली अलॉटमेंट लिस्ट आहे सर ती कधी प्रसिद्ध होणार आहे, कॅप राऊंड 2 मध्ये जे आपल्याला कॉलेज मिळणार आहे ते आपल्याला कधी समजणार. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड मधून ऍप्लिकेशन टाकलं असेल, तसंच काही विद्यार्थ्यांनी कोटामधून टाकला असेल विद्यार्थी. तर कोटामधून तुम्हाला माहित आहे विद्यार्थी व्यवस्थापन कोटा, तसेच इन हाऊस कोटा, तसेच मायनॉरिटी कोटामधून ऍडमिशन घेणार होते. त्यासाठी त्यांनी ऍप्लिकेशन ऑलरेडी केलेलं आहे. त्यांनी 6 जून ते 9 जून याच्यामध्ये 1 ते 10 कॉलेजेस त्यांनी पार्ट 2 मध्ये त्यांनी ऍड केलेले आहेत. आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला जर 101% जर कॅप राऊंड 2 मध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर कशा प्रकारे आपल्याला प्रिफरन्स देता येईल हे ऑलरेडी सगळे डिस्कशन आपलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले प्रिफरन्सेस टाकलेले असणार आहेत. त्याची अलॉटमेंट प्रोसेस आहे ती सध्या चालू आहे. म्हणजे 10 जून, 11 जून आणि 12 जून या 3 दिवस अलॉटमेंट प्रोसेस होणार आहे. तर कदाचित आपल्याला जी अलॉटमेंट झालेली आहे किंवा आपल्याला जे कॉलेज मिळालं आहे ते आपल्याला 12 जून म्हणजेच उद्या संध्याकाळी सुद्धा आपल्याला कळू शकते. कारण तुम्ही कॅप राऊंड 1 ला जरी बघितलं तर ज्या दिवशी अलॉटमेंट आपल्याला समजणार होती त्याच्या आदल्या दिवशीच संध्याकाळी 5-6 ते किंवा 6-7च्या दरम्यान आपल्या अलॉटमेंट काही विद्यार्थ्यांना समजली होती. तर विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्यायचं आहे की 13 जूनला आपली अलॉटमेंट प्रोसेस होणार आहे. त्याच्यामध्ये 13 जूनला सकाळी 11 वाजता किंवा सकाळी 10 वाजता दिलेला आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला कुठलं कॉलेज आहे हे समजणार आहे. तसेच आता कोटावाले विद्यार्थी लक्षात ठेवा, कोटावाले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या जे लॉग इन आहे त्या लॉग इन मध्ये आपल्याला अलॉटमेंट दिसणार नाही. त्यामुळं कॉलेजची जबाबदारी आहे की कॉलेजनं काय करायचं आहे, कॉलेजनं आपल्याकडं कॉलेजच्या लॉग इन मध्ये जे विद्यार्थी आपल्याकडे अलॉट झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट त्यांना बघायला मिळणार आहे. आणि कॉलेजनं काय करतील, तुम्हाला विद्यार्थ्यांना फोन करतील. इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा असो किंवा मायनॉरिटी कोटा असो, जे विद्यार्थी आहेत ते कॉलेज त्यांना फोन करणार आहे. आणि याची प्रोसेस ऑलरेडी 13 तारखापासून चालू होणार आहे. त्यामुळे ऍडमिशनची प्रोसेस तुम्हाला 13 तारखेला जेव्हा लिस्ट करणार त्याच दिवशी तुमच्या ऍडमिशनची प्रोसेस चालू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स आहेत, आपले जे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स जे आपल्याला लागणार आहेत, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळाले असणार आहे, एलसी मिळाले असणार आहे. तसेच ज्याही विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असतील म्हणजे ओपन मधले विद्यार्थी असतील, काही विद्यार्थी ओबीसी मध्ये असतील, त्या विद्यार्थ्यांकडे सगळ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, तसंच एनसीएल असणार आहे, नॉन क्रिमिलियर असणार आहे. किंवा समजा ते नसल तरीही तुमचं ऍडमिशन होणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. फक्त ते तुम्हाला 3 महिन्याच्या डॉक्युमेंट जमा करावे लागतील. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर सांगतोय मी, जर तुमच्याकडे असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे सर्व डॉक्युमेंट्स तसेच तुमचे फोटोग्राफ्स, तसेच तुमचे आधार कार्ड त्याची झेरॉक्स, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. आता मी जी सगळी लिस्ट सांगितली डॉक्युमेंटची, मार्कशीट झालं, एलसी झालं, जे विद्यार्थी ओपन मध्ये असतील पण त्यांनी ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल जर तुम्ही कास्टमध्ये बिलॉंग करत असाल तर. आणि जेही विद्यार्थी एनसीएल नॉन क्रिमिनल असेल लागू पडत असेल त्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे. त्यांचे फोटोग्राफ्स लागणार आहे विद्यार्थ्याचे, वडिलांचं आधार कार्ड, तसंच त्या मुलाचंही आधार कार्ड आपल्याला लागणार आहे. हे तुम्ही सगळ्यांनी काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स रेडी झाल्यानंतर, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे रेडी झाल्यानंतर तुम्हाला 13 तारखेला तुम्हाला जेव्हा समजलं की पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे, लगेचच त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे. पण हे तुम्हाला लॉग इन मध्ये कोणाला कळणार, फक्त कॅपवाल्या विद्यार्थ्यांनाच लॉग इन मध्ये कळणार. हे जे कोटावाले विद्यार्थी आहेत त्यांना लॉग इन मध्ये काहीही कळणार नाही. कॉलेजचा त्यांना फोन येणार. आणि सगळ्यात कॅप राऊंड वाले त्यांचं भारी आहे, कारण त्यांना SMS न सुद्धा कळणार आहे त्यांना की पर्टिक्युलर कॉलेज हे त्यांना मिळालेलं आहे. पण कोटावाल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून कॉल येणार किंवा कॉलेजमधून तुम्हाला जाऊन
कॉलेजच्या जी नोटीस बोर्ड आहे तिथं सुद्धा तुमची अलॉटमेंट कोटामधले ऍडमिशन तुम्ही बघू शकताय. बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी कॅप राऊंड मध्ये पण फॉर्म भरलाय, कोटा राऊंड मध्ये पण फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे त्यांना कदाचित असं होऊ शकतं की कोटामधलं जर कॉलेज त्यांना अलॉट होत असेल तर कोटामधलं पण कॉलेज अलॉट होईल आणि त्यांना कॅप मधलं ऍडमिशन फॉर्म भरल्यामुळे कॅप मधलं पण त्यांना ऍडमिशन हे अलॉट कॉलेज अलॉट होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला ठरवायचंय कशामधून ऍडमिशन घ्यायचंय. ठीक आहे, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोसेस करायची आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समजल्यानंतर विद्यार्थ्यांना लॉग इन करावं लागणार आहे. लॉग इन करून प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं आहे. म्हणजे याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळणार आहे कॅप राऊंड 2 मध्ये त्या विद्यार्थ्यांनी काय प्रोसेस करायची आहे याची मी तुम्हाला पूर्णपणे माहिती एका सेपरेट व्हिडिओ मध्ये देणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी कुणीही काळजी करू नका. ज्याही विद्यार्थ्यांनी व्यवस्थित प्रिफरन्स टाकले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना अलॉटमेंट ही मिळणार आहे कॅप राऊंड 2 मध्ये. ठीक आहे, कारण मी सांगितलेलं प्रिफरन्स जसा प्रिफरन्स तुम्हाला टाकायचा आहे त्यासाठी काय करावं लागेल, त्याची पूर्वतयारी काय करायची याचं मी तुम्हाला ऑलरेडी आधी सांगितलेलं होतं. अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांना चुकीचं कॉलेज लागलं म्हणजे नको पाहिजे ते कॉलेज लागलं तर विद्यार्थी त्यांना काय करायचं नाही, त्या कॉलेजमध्ये लागलेला ऍडमिशन घ्यायचं नाही किंवा जर तुमच्या काही डॉक्युमेंट्स मध्ये चुका असतील तर तुमचा प्रवेश रद्द करण्यात येईल. त्यामुळं जर कुणाला कॅप राऊंड 2 मध्ये ऍडमिशन नाही मिळालं तर त्या विद्यार्थ्यासाठी कॅप राऊंड 3 असणार आहे. काय आलं लक्षात? तिसऱ्या फेरीचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल 18 जूनला आणि 19 तारखेला रिक्त जागा प्रदर्शित केली जातील आणि 20 तारखेपासून तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी परत तुम्हाला फॉर्म फिलअप लागणार आहेत ज्यांना ऍडमिशन नाही मिळालं त्यांच्यासाठी. तर अशा प्रकारे पूर्णपणे जी प्रोसेस असणार आहे ती कॅप राऊंड 2 ची प्रोसेस मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आताच सांगितलेली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी फॉलो करा. आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आताच तयार करून ठेवा. अजून एकदा तुम्हाला लिस्ट सांगतो, तुमचं मार्कशीट हे तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचा जो शाळा सोडल्याचा दाखला आहे ते वरील लागणार आहे. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला काय लागणार आहेत, ऍडमिशन करत असता लागणार आहेत. या सर्वांच्या तुम्ही झेरॉक्स काढून ठेवा. झेरॉक्स काढा, 2-2, 3-3 झेरॉक्स काढून ठेवा. त्याच्याबरोबर तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर असेल. आता कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर कोणासाठी, जे कास्ट मध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर आधार कार्ड, वडिलांचं आधार कार्ड, तुमचे फोटोग्राफ्स, हे सर्वच्या सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. कास्ट मधल्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट. आता समजा तुम्ही स्पोर्ट्स मधून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्ही ते स्पोर्ट्स ऍडमिशन साठी तुम्ही रिझर्वेशन टाकलं असेल तर ते स्पोर्ट्स सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार आहे. पण जे स्पोर्ट्स मध्ये नसतील त्यांना ते लागणार नाही. याचे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. सगळ्यांनी प्रत्येक झेरॉक्स, प्रत्येक डॉक्युमेंटच्या 2-2, 3-3 झेरॉक्स काढून घ्या आणि सगळ्याचा सेट तयार करून ठेवा. कॉलेजमध्ये गेले की हा सेट जमा करायचा, फी जमा करायची आणि तुमचा ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म करायचं आहे. याला लक्षात. सो आय होप सगळ्यांना ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजलेली आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही मला विचारू शकता. आपल्या इंस्टाग्रामचं पेज आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता, त्याचे आन्सर मी करत असतो. तसेच आपल्या युट्यूबचा कॉमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्ही कॉमेंट करू शकता, त्याची उत्तर मी देत असतो. आय होप सगळ्यांना व्यवस्थित माहिती समजलेली आहे. भेटूया आपण एका नवीनच व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे अलॉटमेंट झाल्यानंतर जी प्रोसेस असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. लवकरच तोही व्हिडिओ आपण अपलोड करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याही विद्यार्थ्यांनी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. कारण 11वी ऍडमिशनच्या बाबतीत आपण व्हिडिओ, इम्पॉर्टंट असे नोटिसेस, नोटिफिकेशन आणि माहिती तुमच्यासाठी कायम घेत असतो. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. बाय बाय.